श्री स्वामी समर्थ मित्रांनो, महादेवाला प्रिय आहेत या 6 राशी. श्रावण महिन्यात बदलणार यांचे नशीब. 70 वर्षांनी श्रावणात दुर्मिळ योग. भोलेनाथांच्या कृपेने या राशींचे आयुष्य होईल गोड. अचानक धन लाभाची संधी मिळेल. तुमची रास आहे का यात? तर मित्रांनो, तब्बल 70 वर्षांनी श्रावणात शुभयोग जुळून आल्याने काही राशींना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात शंकर आणि माता पार्वतींची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. या वर्षीचा भगवान महादेवांच्या उपासनेचा श्रावण मास 5 ऑगस्टला सुरू झाला असून 3 सप्टेंबरला या महिन्याची समाप्ती आहे. यावर्षी श्रावण मास सोमवारीच सुरू होणार असून सोमवारीच समाप्त होणार आहे. त्यामुळे यावर्षी महादेवांच्या भक्तांसाठी 5 सोमवारचा अनोखा योग जुळून आला आहे. श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी असल्याचा दुर्मिळ योग 70 वर्षापूर्वी तयार झाला होता. यावेळी श्रावणामध्ये काही शुभयोगही तयार होत आहेत. यंदा श्रावण महिन्यात रवी योग, शुक्रादित्य योग, जगकेसरी योग, हर्षयोग, सौभाग्य योग, बुधदित्य योग, कुबेर योग, षष्ठयोग, वज्रयोग आणि नवपंचम योग तयार होत आहेत. त्यामुळे काही राशींच्या जीवनात यांचा मोठा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. त्यांना आयुष्यात अपार यश, सुख लाभण्याची शक्यता आहे. पाहूया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यासोबतच तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, पहिली रास आहे कन्या राशी. श्रावणमध्ये शुभयोग बनल्याने कन्या राशीच्या लोकांना चांगले दिवस पाहायला मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या राशीच्या लोकांना नवीन आणि उत्कृष्ट नोकरींची संधी मिळू शकते. जे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा चांगला काळ आहे. वैवाहिक आयुष्य सुखमय जाईल. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. या काळात तुमच्यात साहस, उत्साह निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. दुसरी रास आहे कुंभ राशी. शुभयोग जुळून आल्याने यंदाच्या श्रावणमध्ये कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होते. शेअर मार्केटमधून भरपूर पैसा हाती लागू शकतो. जीवनात भौतिक सुख मिळण्याची देखील शक्यता आहे. पैसे येण्याचे काही नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यावसायिकांना या काळात चांगला नफा मिळू शकतो. नोकरदार वर्गाला प्रगतीच्या नवनवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात यश मिळू शकते.
वैवाहिक जीवन चांगली राहण्याची देखील शक्यता आहे. तिसरी रास आहे धनुराशी. यंदाच्या श्रावणमध्ये धनुराशीच्या लोकांना सुख समाधान प्राप्त होण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. नोकरदार वर्गाला प्रगतीच्या नवनवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात देखील यश मिळेल. वैवाहिक जीवन चांगले होईल. चौथी रास आहे मकर राशी. महादेव हे मकर राशीचे पूजनीय दैवत आहे. ही रास भगवान शिवाची आवडती रास आहे. या राशीच्या लोकांवर न्यायदेवता शनिदेवसह भगवान शिवाची कृपा असते. सध्या शनिदेव मकर राशीच्या लोकांची परीक्षा घेत आहेत. परीक्षेत यश मिळाल्यावर मकर राशीच्या लोकांना जीवनाचा मुख्य आधार मिळेल. लवकरच मकर राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल. मकर राशीच्या लोकांना शंकराच्या कृपेने सुखाचे दिवस येऊ लागतील. या लोकांना पैसे मिळवण्याचे नवनवीन स्रोत मिळू शकतात. याशिवाय या लोकांना व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना मेहनतीचं उत्तम फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी देखील कौतुक होईल. आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. प्रेमसंबंध चांगले राहतील. मकर राशीच्या व्यक्तींसाठी या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवीन संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तसेच धनही मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. पाचवी रास आहे तुळ राशी. भगवान शिव यांना देखील तुळ रास प्रिय आहे. या राशीची देवता भगवान शिव आहे. तुळ राशीच्या लोकांवर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो. तुळ राशीच्या दुसऱ्या स्थानात युवा स्थितीत गोचर करणारा तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि भाग्याचा ठरू शकतो. या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या लोकांचे कुटुंब आनंदी राहील आणि हे लोक उच्च शिक्षण प्राप्त करण्यास यशस्वी राहतील. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसाय उद्योगामध्ये पैसा कमवण्याच्या अनेक संधी मिळतील. या लोकांच्या आयुष्यात सुख समाधान लाभेल. या लोकांना समाजात मान सन्मान प्राप्त होईल. साडेसातीच्या काळात व्यक्तीला जीवनातील कठीण टप्प्यातून जावे लागेल. पण तुळ राशीच्या लोकांना फक्त सामान्य समस्यांचा सामना करावा लागेल. शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर श्रावण महिन्यात होईल. त्यांच्या कृपेने तुम्हाला शुभ कार्यात नक्कीच यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. श्रावण महिना शुभ राहील. तर मित्रांनो, पुढील रास आहे सिंह रास. सिंह राशीसाठी श्रावण महिना शुभ ठरू शकतो. कामात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. राजकारणाशी निगडीत असलेले हा काळ खूप चांगला आहे. तुम्हाला
एखादं पद देखील मिळू शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.